हरिओम. भगवद्गीताबोध योगदास श्री जयगणेश जोशी यांनी केलेले निरूपण. अध्याय 14 गुणत्रय विभाग योग. ओम श्री परमात्मने नमः. अथ चतुर्दशोऽध्यायः. जय योगेश्वर. परमात्म्याला नमस्कार. अध्याय 14 श्लोक क्रमांक 12. लोभः प्रवृत्तिरारंभक कर्मणां शमस स्पृहा रजस्येतानि जायन्ते विवृद्धे भरतर्षभ. भरत शिरोमणी, लोभ प्रवृत्ती, कामाचा आरंभ, अशांती, इच्छा, रजोगुण प्रविष्ट झाल्यामुळे निर्माण होतात. येथे या श्लोकात भगवंत श्री रजोगुणाची लक्षणे सांगत आहेत. माणसात रजोगुण प्रविष्ट झाला की विशेष करून खालीलप्रमाणे त्याचे आचरण करणे सुरू होते. अर्थातच ही लक्षणे उदाहरण म्हणून आहेत. अशी अनेक लक्षणे दिसून येतात. लोभ, आपल्याकडे गरज भागण्या इतपत किंवा गरजेहून जास्त असूनही जेव्हा आपल्याला आणखी हवे असे वाटते तेव्हा त्या वृत्तीला लोभ असे म्हणतात. किंवा एखादी वस्तू दृष्टीपथात आल्यावर ती आपल्याकडे असावी असे वाटू लागले की त्याला लोभ असे म्हणतात. किंवा आपल्याला काहीही आवश्यकता नसताना केवळ एखादी गोष्ट मिळते म्हणून ती मिळवणे, याला लोभ असे म्हणतात. किंवा दुसऱ्याच्या मालकीची वस्तू आपल्या मालकीची असावी अशी अभिलाषा निर्माण होण्याला लोभ असे म्हणतात. प्रवृत्ती, कामाचे व्यसन म्हणजे प्रवृत्ती. काही जणांना स्वस्थ बसवत नाही असे लोक महा उचापती करणारे असतात. विनाकारण काम उकरून काढून ते करणे म्हणजे प्रवृत्ती. किंवा आपला काहीही संबंध नसताना एखादे काम आपल्या अंगावर ओढून घेण्याचे नाव प्रवृत्ती. प्राप्त परिस्थितीत संतुष्ट न राहता काहीतरी करत असणे याला प्रवृत्ती असे म्हणतात. कामाचा आरंभ, आपल्याला प्रतिष्ठा मिळावी, इतरांपेक्षा आपण कोणीतरी निराळे आहोत हे समाजात ठसावे, काहीतरी नवीन आणि निराळे होत असेल तर ते आपल्यामुळे होत आहे असा टेंभा मिरवला जावा, इत्यादी हव्यासासाठी काम सुरू करणे याला कर्माचा आरंभ करणे असे म्हणतात. या अशा कामामुळे असा आरंभ करणाऱ्याचे काहीही अडलेले नसते. त्यांच्या त्या कामाशी काही संबंधही नसतो. परंतु हीच हौस असते की आपण ते काम सुरू केले असे सर्वांना वाटावे. अशांती, काही जण कायम वैतागलेले असतात. यांचा स्वभावच राखुंड्या असतो. कायम डोक्यात राख घातलेलीच असते. ते विनाकारण भडकत असतात. कुणी मिळाले नाही तर स्वतःवर भडकतात, परंतु भडकल्याशिवाय राहत नाहीत. अशांना आयुष्यामध्ये समाधान म्हणून कसे ते माहीतच नसते. इच्छा, काही मिळावे असे वाटणे म्हणजे इच्छा. कोणाला कितीही मिळू दे त्याची इच्छा काही कमी होत नाही. याला आपले सारखे हे हवे ते हवे असेच वाटत असते. त्याच्या प्रत्येक इच्छेमधून आणखी इच्छा निर्माण होत असतात. तृप्ती कशी ती माहीतच नाही. वास्तवात काही मिळावे अशी इच्छा करणे हाच दोष आहे. कारण कर्म निष्काम असावे असे आहे. सत्वगुण देहाच्या सर्व द्वारातून प्रविष्ट होतो. कारण सत्वगुणात देहादी इंद्रियांना गौणत्व प्राप्त होते. परंतु रजोगुणाबद्दल असे काही म्हणता येत नाही. येथे प्रत्येक इंद्रियाला रिपू चिकटलेला असतो. रजोगुण कोणत्याही एका द्वारातून प्रविष्ट होतो. याला जोडूनच पुढचा श्लोक क्रमांक 13. अप्रकाशो प्रवृत्तिश्च प्रमादो मोह एव च तमस्येतानि जायन्ते विवृद्धे कुरुनंदना. अप्रकाश, अप्रवृत्ती, प्रमाद, मोह इत्यादी तमोगुण प्रविष्ट झाल्यामुळे निर्माण होतात. तमोगुणाचा प्रादुर्भाव होतो तेव्हा त्याची काही लक्षणे येथे भगवंत श्रींनी दिलेली आहेत.
अशी अनेक लक्षणे आहेत, त्यापैकी काही येथे सांगितलेली आहेत. तमोगुणी मनुष्याच्या वृत्ती देहादी इंद्रियांच्यात भिनतात आणि मनुष्य तमोगुणाच्या आहारी जातो. अप्रकाश. तमोगुणी माणसाची योग ऊर्जा प्रज्वलित होत नाही. तो मलूल पडून राहू लागतो. त्याला कसलाही उत्साह नसतो. त्याच्यात चैतन्य सळसळत नाही. त्याला काहीही काम करावे असे वाटत नाही. आरामात पडून राहावे असे त्याला वाटते आणि त्याप्रमाणे तो आळसात झोपून असतो. याचा दुसरा अर्थ अज्ञान असाही आहे. तमोगुणी अज्ञानी असतो. त्याला आत्मभान नसते. त्याची परमात्म्यावर श्रद्धा नसते. त्यामुळे तो आसुरी विचारांना चटकन जवळ करतो. अप्रवृत्ती. तमोगुणी महाआळशी असतो. काही करावे अशी वृत्तीच नसते. त्याला काहीही काम करण्याची इच्छा नसते. काम आवश्यक असले तरीही ते त्याला करायला नको असते. तो नुसता बसून राहू इच्छितो. आळस हीच त्याची स्थायी वृत्ती असते. प्रमाद. तमोगुणी माणसाला नको ते काम करण्याची उर्मी असते. जेथे आपला काहीही संबंध नाही अशा नसत्या कामात तो गुंततो आणि ते काम कधीही पूर्ण न करता तेथून लक्ष काढून घेतो. आधीच नको ते काम करत असतो आणि आता तेही अर्धवट सोडून तेथून निघून जातो. याची त्याला येत किंचितही चाड नसते. जे करायला पाहिजे ते काम तो करत नाही. नको ते धंदे मात्र करत असतो. ही अशीच त्याची अतिघातक वृत्ती असते. यामुळे अर्थातच त्याच्या हातून प्रमाद होत असतात. मोह. तमोगुणी मोहाला बळी पडतो. तमोगुणी मोहाला बळी पडतो. त्याचा मोह कामना आणि वासना यामधून उत्पन्न होत असतो. त्याचा मोह कामना आणि वासना यामधून उत्पन्न होत असतो. तमोगुणी अतिकामना प्रवृत्त असतो. त्यामुळे त्यांच्या क्षमनार्थ तो मोहाला बळी पडतो. त्याला वासना शमवायच्या असतात, परंतु त्यासाठी कार्य करायची इच्छा नसते. त्यामुळे विना कष्ट आणि अनायसे मिळाले तर ते त्याला हवे असते. अशा प्रवृत्तीमधून वस्तूचा मोह होतो आणि तमोगुणी संचित भोगांचा शिकार होतो. हरिओम.